नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर नेहमीप्रमाणेच एकदम सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या रांगोळ्या तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. आणि ज्या मैत्रिणींना एकदम सोप्या, साध्या रांगोळ्या काढायला आवडतात, ज्यामध्ये रांगोळीचा वापर पण कमी केलेला असतो आणि टिपक्यांच्या रांगोळ्या असतात, तर त्या टाईपच मी आज रांगोळ्या घेऊन आलेली आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका अजिबात. तर ह्या रांगोळ्या कुणालाही जमतील अशाच आहे. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत जमतील अशाच डिझाईन्स तयार केलेल्या आहे. आणि नेहमी पण माझा असाच प्रयत्न असतो मैत्रिणींनो, की कमी वेळात आणि झटपट होणाऱ्या, कमी रांगोळी लागेल अशा रांगोळ्या मी आणायचा प्रयत्न करते तुमच्यासाठी. काही रांगोळ्या अशा असतात ज्यांना थोडी रांगोळी जास्त लागते, जसे की फिंगर रांगोळी. तर तुम्हाला जर फिंगर रांगोळ्या आवडत असतील तर तुम्ही त्या ट्राय करत जा, आणि तुम्हाला जर टिपक्यांच्या रांगोळ्या आवडत असतील तुम्ही त्याही ट्राय करू शकतात, काहीच हरकत नाही. तुमच्या आवडीनुसार आपल्या चॅनलवर भरपूर रांगोळ्या अवेलेबल आहेत. तर नक्कीच एकदा चॅनलला भेट द्या. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, विसरला असाल किंवा नवीन असाल, पहिल्यांदा आजच व्हिडिओ बघताय, तर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन पण प्रेस करा. ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं आणि मी ज्या पोस्ट टाकते त्याचं नोटिफिकेशन वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला व्हिडिओ बघता येईल. तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओ तुम्ही तुमच्या मैत्रिणींना पण जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्यांनाही नवीन डिझाईन्स बघायला मिळतील. त्यांनाही आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, कारण की ज्यांना रांगोळीची आवड आहे त्यांनी तर रांगोळ्या बघितल्याच पाहिजे, नवनवीन डिझाईन शिकल्या पाहिजे. आणि ज्यांना अजूनही रांगोळी काढता येत नाही त्यांच्यासाठी पण हे व्हिडिओ महत्त्वपूर्णच आहे, कारण की सोप्याच रांगोळ्या आहेत. तुम्हाला मी सुरुवात जरी केली तरी तुम्हाला येतील अशाच रांगोळ्या आहेत. तर नक्की ट्राय करा. पहिली रांगोळी आपली रेडी झालेली आहे. एकदम सुंदर रांगोळी दिसते बघा. देवघरासमोर पण रांगोळी काढू शकतात ही तुम्ही. पुढची रांगोळी तुम्हाला आठवत असेल मैत्रिणींनो, आपण जेव्हा लहान होतो तर आपली आई, मावशी, दीदी अशाच प्रकारची रांगोळी काढायची. जो मधला मी फूल काढले त्याच्याबद्दल सांगते मी. तर आपण दोन रांगोळ्यांचं कॉम्बिनेशन केलं याच्यामध्ये, म्हणजे नवीन टाईपची रांगोळी आणि आपली जुन्या काळातली रांगोळी. तर एकदम सोपीच आहे रांगोळी. आणि कलर पण आपण मोजकेच वापरले, 3च कलर वापरले आहेत, लाल, पिवळा आणि सफेद कलर. तुम्हाला जर वाटत असेल की रांगोळी वाया जाते असे मोठे टिपके काढल्यानंतर, तर तुम्ही चिमटीच्या मदतीने टिपके काढून घ्यायचे आणि मग असा गोलाकार देता येतो. फक्त छोटा होईल तो आकार, बाकी काय होणार नाही. छोटे टिपके काढायचे, म्हणजे रांगोळी पण कमी लागते आणि डिझाईन पण सुंदर दिसताना रांगोळी. आणि ज्या मैत्रिणी अजूनही रांगोळी काढत नसेल तर त्यांनी रांगोळी काढायला सुरुवात करा मैत्रिणींनो. खूप छान वाटतं रांगोळी काढल्यानंतर. आता या पलीकडे तर मी जास्त काही सांगू शकत नाही, कारण की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगते रांगोळीचं महत्त्व. तर नक्कीच सुरुवात करा. कितीसा वेळ लागतो ना मैत्रिणींनो रांगोळी काढायला? 10 ते 15 मिनिट लागत असतील फक्त, म्हणजे सर्व झाडझूड करून 10-15 मिनटं लागतात, जर छोटं अंगण असेल किंवा कमी जागा असेल तर. आणि जे फ्लॅटमध्ये राहतात त्यांना तर प्रश्नच नाही, कारण की फ्लॅटसमोर एवढी जास्त जागा राहत नाही. तर त्यांची काय 10-15 मिनटात पण होत असेल रांगोळी. गावाकडे जास्त वेळ लागतो, कारण की मोठं अंगण असतात, ते झाडा, ते सारवा, ते सडा टाका, त्यांना वेळ लागतो. तरी पण गावाकडे रोज रांगोळी काढली जाते, कधीही चुकत नाही रांगोळी गावाकडे काढण्याला. रोज सर्व बायका दारासमोर रांगोळी काढतात. आपली पुढची रांगोळी रेडी झालेली आहे. ही रांगोळी 3 ते 2 टिपक्यांची आहे. मी रांगोळी एकदम बारीक वापरते, त्यामुळे लाईन पण बघा किती स्मूथली ती रांगोळी खाली पडते, आणि रेष पण आपली जी आहे ती काढतोय ती लाईन एकदम बारीक काढता येते. तर रांगोळी घेताना पण व्यवस्थित बघून घेत जा मैत्रिणींनो. जाडसर रांगोळी नका घेत जाऊ आणि ओली पण रांगोळी नका घेत जाऊ. जर ओली भेटलीच यदाकदाचित, म्हणजे आपल्याला कधी असतं आपण घेताना ते पॅकिंगवाली रांगोळी असते, मग चेक करता येत नाही आपल्याला, तर ती तुम्ही नंतर घरी आणल्यानंतर थोडं उन्हात किंवा एका
म्हणजे सावलीमध्ये अशी सुकवून घ्यायची हवेमध्ये, म्हणजे ती बरोबर अशी टेक्स्चर बदलतं त्याचं, लगेच हातातून सुटते ती रांगोळी. म्हणजे मी अनुभव घेतला आहे. मी पण एकदा अशीच रांगोळी आणली व्हाईट कलरची आणि पूर्ण रांगोळी ओली होती. मला इतकं टेन्शन आलं, कारण की इकडे आणि रांगोळी पण खूप महाग मिळते. म्हटलं आता एवढे आपले पैसे वाया गेलेले आहेत. पण मी त्याला सुकवून घेतलं नंतर. मग ती व्यवस्थित झाली एकदम साधी आणि सोपी, काहीच किती कमी डिझाईन बघू शकता तुम्ही. आणि भरपूर मैत्रिणींना मी ऑब्झर्व केलं आहे, आपल्या सबस्क्रायबर मैत्रिणींना, त्यांना साध्या साध्याच रांगोळ्या काढायला आवडतात. त्यामुळेच मी अशा छोट्या छोट्या साध्या साध्या रोजसाठीच्या डिझाईन्स घेऊन येत असते. आणि मोस्टली ज्या गृहिणी आहेत त्याच रांगोळ्या काढतात असं मला लक्षात आलेलं आहे. आणि नाहीच शक्य, जे जॉबला जातं त्यांना रांगोळी काढणं शक्यच नाही, कारण की 8 वाजेपासून, कोणाकोणाची 7 वाजेपासून सुरुवात झालेली असते ऑफिसला जायची, त्यामुळे त्यांना शक्यच नाही आहे. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी रांगोळी नक्कीच काढत राहा मैत्रिणींनो. पुढची रांगोळी 3 ठिपक्यांची आहे आणि शेवटची रांगोळी आहे स्वस्तिक काढलं आहे आपण. तर आय होप तुम्हाला ह्या रांगोळ्या आवडल्या असतील, म्हणजे ही रांगोळी बघितल्यानंतर. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो. कमेंट्स करा, कशा वाटल्या रांगोळ्या, ट्राय केल्या का नाही ते पण सांगा. आणि जुने जर व्हिडिओ तुम्ही चेक केले नसतील, बघितले नसतील, रांगोळ्या ट्राय नसेल केल्या त्या, तर नक्कीच बघा. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण मी अशाच छान छान रांगोळ्या घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. तर येणाऱ्या व्हिडिओसाठी पण रेडी राहा तुम्ही. तुम्ही नक्की रांगोळ्या ट्राय करा. आणि तुमच्या ज्या पण मैत्रिणी शेजारच्या वगैरे रांगोळी काढत नसाल त्यांनाही रांगोळी काढायला सुरुवात करायला सांगा. महत्त्व सांगा रांगोळी काढण्याचं. तर भेटूया अशाच सुंदर, सोप्या आणि झटपट होणाऱ्या रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज छोटीशी का होईना रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.